या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे भारतातली 15 ठिकाणं आणि त्यांचे एकदम परफेक्ट सीझन. परफेक्ट म्हणजे काय, जे अजिबात अगदी पीक सीझन नाहीयेत पण तरी सुद्धा वातावरण छान आहे, गर्दी कमी आहे आणि मुख्य म्हणजे बजेटमध्ये आहेत. हे जर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि ट्रिप प्लॅन करताना कायम शोल्डर सीझनला ट्रिप बुक करायची. तर तुम्ही म्हणाल शोल्डर म्हणजे काय, तर मागच्या व्हिडिओत जी फॉरेन ट्रिप निम्म्या खर्चात आपला व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी नीट एक्सप्लेन केलंय, तरी पण परत एकदा थोडक्यात सांगतो. शोल्डर सीझन म्हणजे पीक सीझन पण नाही आणि ऑफ सीझन पण नाही, मधला सीझन आपल्याला निवडायचा आहे ट्रिप प्लॅन करताना. थोडक्यात जी थंड हवेची ठिकाणं असतात त्याचा पीक सीझन असतो उन्हाळा आणि जे समुद्र किनारे असतात त्याचा पीक सीझन असतो हिवाळा. पण हे सोडून आपल्याला मधला सीझन टॅप करायचा आहे. तर आपलं पहिलं ठिकाण आहे गोवा. आता गोवा म्हणजे आपण काय झालं की उठसूट म्हणतो की भाई गोव्याला जायचं का, तर आता गोव्यातला पीक सीझन कुठला आहे, तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. आता ख्रिसमस, 31च्या पार्ट्यांमुळे या तिन्ही महिन्यांमध्ये खूप जास्त गर्दी असते. रिसॉर्टचे जे रेट आहेत ते सगळ्यात जास्त याच 3 महिन्यांमध्ये असतात. आता तुम्ही म्हणाल मग कधी जायचं, तर आता पावसाळ्यात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला गोव्याच्या बाहेर सुद्धा पडता येणार नाही, इतका मुसळधार पाऊस गोव्याला पडतो. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त ऊन तिथे असतं. तर मग परफेक्ट सीझन कुठला, तुम्ही हिवाळ्यानंतर लगेच प्लॅन केलं तर फेब्रुवारी आणि मार्च. कारण फेब्रुवारी आणि मार्चमध्ये फार उकाडा वाढलेला नसतो, थोडंसं वातावरण थंडगार असतं संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला, त्यामुळे तुम्हाला फिरता येतं. आणि या वेळेला हॉटेलचे रेट कमी असतात. परीक्षा असल्यामुळे इथे तुम्हाला खूप स्वस्तामध्ये फ्लाईट्स, ट्रेन सुद्धा तुम्हाला अवेलेबल असते, त्यामुळे हा सीझन चांगला आहे. पण जर हा सीझन नको असेल तर दुसरा शोल्डर सीझन आहे, तो म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. शक्यतो मी म्हणेन ऑगस्ट आणि सप्टेंबर, कारण ऑगस्ट एंडला म्हणजे मिड ऑगस्ट नंतर पाऊस थोडा कमी होतो, तरी सुद्धा हिरवगार वातावरण असतं, थंडगार वातावरण असतं आणि त्यावेळेस फारसे लोक ट्रिपला जात नाहीत. आणि बरेच जे 5 स्टार प्रॉपर्टी आहेत ते लोक ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये डिस्काउंट ऑफर ठेवतात. त्यामुळे हे 2 सीझन गोव्यासाठी परफेक्ट आहे. तुम्ही म्हणाल जर आम्हाला मेला जायचं असेल तर मेत जाऊ शकता, खूप जास्त उकाडा असतो मे महिन्यामध्ये. चांगलं रिसॉर्ट घ्या, म्हणजे उन्हात तुम्हाला बाहेर पडायची गरज नाही, फक्त संध्याकाळच्या वेळेला तुम्ही बीचवर जाऊ शकता आणि बाकी रिसॉर्टमध्ये चिल मारू शकता. पण शक्यतो मे सुद्धा अवॉइड करा असं मी तुम्हाला सांगेन. हो, आता गोव्याबद्दल काय सांगायचं, आपण गोव्याबद्दल भरपूर व्हिडिओ केलेत, आपल्या सिरीज आहेत, राहण्याची ठिकाणं, फिरण्याची ठिकाणं, म्हणजे बीच सोडून कुठली ठिकाणं एक्सप्लोर करू शकता, सगळे व्हिडिओ नक्की बघा. तुमची ट्रिप प्लॅन करायला तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल. आपला पुढचा स्पॉट आहे हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश म्हणल्यावर आणि मे महिना म्हणल्यावर भाऊ बेकार गर्दी, आपल्याला इथे बेकार उकडत असतं, त्यामुळे असं वाटतं की जरा निवांत थंड हवेच्या ठिकाणी जावं नाही का. त्यामुळे सिमला आणि कुलू मनाली खूप गर्दी, कारण सगळे ट्रॅफिक जाम झालेले असतात, पार्किंगला जागा मिळत नाही, हॉटेलचे रेट खूप जास्त महाग असतात. जुलैमध्ये जाण्यात पण पॉईंट नाही, कारण खूप पाऊस असतो. तर परफेक्ट सीझन म्हणजे खरं तर मार्च आणि एप्रिल, कारण मार्च आणि एप्रिलमध्ये थंडी बऱ्यापैकी असते, प्रॉपर सीझन चालू झालेला नसतो, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी तुलनेने हॉटेल स्वस्त मिळतात. मे महिन्यापासून खूप जास्त गर्दी वाढते. तुमचा आत्ता प्लॅन नसेल तर मग पुढचा सीझन आहे तो म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर. कारण सप्टेंबरमध्ये कसं आहे की पाऊस थांबलेला असतो बऱ्यापैकी आणि हा सफरचंदाचा सीझन आहे आणि छान हिरवळ असते हिमाचल प्रदेशमध्ये, धबधबे असतात मस्तपैकी, भरपूर पाणी असतात धबधब्यांना, त्यामुळे हा सीझन परफेक्ट आहे. बाय द वे, हिमाचल प्रदेश, मनाली, धर्मशाला, मॅक्लॉडगंज याबद्दल आपले वेगळे व्हिडिओ आहेत, त्याची संपूर्ण माहिती, तिथे पोचायचं कसं, राहायचं कुठे, खायचं काय, संपूर्ण माहिती दिली. आपल्या हिमाचल प्रदेशवरती 5 ते 6 व्हिडिओ आहेत. जर तुम्ही ट्रिप प्लॅन करत असाल आता मे महिन्यामध्ये सुद्धा तर तुम्हाला त्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. आता पुढचं ठिकाण जे आहे ते खरं तर म्हणजे हिमाचलमधलंच आहे, पण मी हिमाचल आणि काश्मीर कंबाईन करून सांगतो. 2 ठिकाणं, एक म्हणजे लेह लडाख आणि दुसरं म्हणजे स्पिती व्हॅली. जनरली लेह लडाख आणि स्पिती व्हॅलीला खूप सारे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करणारे ग्रुप असतात किंवा बायकर्स असतात, हे ट्रिपला जातात. आणि सगळ्यात जास्त जी गर्दी असते या दोन्ही ठिकाणांना ती शक्यतो मे नंतर असते, म्हणजे जूनपासून सीझन चालू होतो. त्याचं कारण असं आहे की रोहतांग पास जो आहे महत्त्वाचा घाट, तिथला बर्फ हा वितळतो मे महिन्याच्या एंडला किंवा जून फर्स्ट वीकला. त्यामुळे खऱ्या अर्थाने बायकरसाठीचे सगळे महत्त्वाचे जे ट्रॅक्स आहेत ते जूनपासून ओपन होतात. त्यामुळे गर्दी जी आहे ती जून नंतर वाढायला लागते. जून, जुलै, सप्टेंबर हा लेह लडाख आणि स्पिती व्हॅलीसाठीचा महत्त्वाचा सीझन आहे. पण आत्ता फारशी गर्दी नसते, म्हणजे फॅमिली ट्रिप्स फक्त तिथे जातात. त्यामुळे या ट्रिप तुम्हाला प्लॅन करता येतील स्पिती व्हॅली किंवा लेह लडाख. थंडी छान असते, पण खूप जास्त थंडी एक्स्ट्रीम कंडिशन पण नसते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोहतांग पास हा बंद असतो, म्हणजे मे महिन्याच्या एंडपर्यंत रोहतांग पास बंद असतो. पण आता अटल टनेल केल्यामुळे
तो आता 12ही महिने सगळ्यांसाठी खुला झालाय. त्यामुळे स्पिती व्हॅलीचा ऍक्सेस आणि लेह लडाख म्हणजे तुम्हाला मनाली टू स्पिती व्हॅली किंवा मनाली टू लेह लडाख अशी छान मोठी ट्रिप जरी करायची असेल तर मे महिना हा परफेक्ट सीझन आहे. पुढचं ठिकाण आहे उत्तराखंडमधलं ऋषिकेश. आता ऋषिकेश प्रसिद्ध आहे परत ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसाठीच, रिव्हर राफ्टिंगसाठी. बरेच लोक फक्त राफ्टिंगसाठी तिथे जातात आणि ते वर्थ आहे, इतकी बेस्ट प्लेस ती आहे. पण ऑफकोर्स आता एप्रिल आणि मे हा पीक सीझन असतो, खूप जास्त गर्दी असते. त्याचं कारण असं आहे की बर्फ वितळल्यामुळे खूप छान फोर्स जो आहे तो त्या नदीला असतो. त्यामुळे राफ्टिंग करण्यासाठी परफेक्ट सीझन आहे. परत सुट्ट्या असतात, वातावरण पण प्लेझंट असतं, त्यामुळे खूप जास्त गर्दी तिथे. म्हणजे फॅमिली ट्रिप्स पण आहेत किंवा देवदर्शन करणारी लोक आहेत, हरिद्वार, ऋषिकेश आणि परत बरेचसे सिंगल पोरांचे किंवा पोरींचे ग्रुप. पण जर तुम्हाला शोल्डर सीझन परफेक्ट टॅप करायचा आहे ऑक्टोबर, कारण ऑक्टोबरमध्ये म्हणजे पाऊस थांबलेला असतो, पाण्याला छान जोरदार फोर्स असतो आणि ऑक्टोबर हिटमुळे वातावरण सुद्धा तिथे प्लेझंट असतं. काही लोक गंमत म्हणून, ॲडव्हेंचर म्हणून नोव्हेंबरमध्ये सुद्धा जातात. इतकी थंडगार नदी असते, पण त्याची एक वेगळी गंमत असते. बरेच लोक थंडीत सुद्धा प्रॉपर राफ्टिंग करतात. पण मी सजेस्ट करेन की शक्यतो ऋषिकेश तुम्ही सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा मोस्टली ऑक्टोबर प्लॅन करू शकता. पुढचं ठिकाण आहे राजस्थान. नाही म्हणजे मे महिन्यात तुम्ही विचार सुद्धा करू नका, म्हणजे आगीतून फोपाटात गेल्यासारखं तुम्हाला होईल. जबरदस्त हीट, म्हणजे उदयपूरमध्ये जवळजवळ 45 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जातं. आता ऑफकोर्स खूप जास्त गर्दीचा सीझन राजस्थानचा कुठला आहे तर नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, कारण छान थंडीचा सीझन आणि वाळवंटात फिरायला किंवा जयपूर, उदयपूर सगळीच ठिकाणं थंडीसाठी बेस्ट आहेत. पण खूप जास्त गर्दी तिथे असते. ते सोडून जर शोल्डर सीझन तुम्हाला जर टॅप करायचं असेल तर परफेक्ट सीझन सांगू का तुम्हाला? एकतर तुम्ही ऑगस्ट, सप्टेंबरला जाऊ शकता, कारण राजस्थानमध्ये इतका पाऊस पडत नाही. ऑगस्ट एंड म्हणजे 15 ऑगस्ट नंतर सप्टेंबर एंडपर्यंत फारशी गर्दी नसते. पडला तर अगदी बारीक थोडा पाऊस पडून जातो. तुम्हाला हॉटेलचे जे दर आहेत ते खूप कमी तुम्हाला तिथे मिळतील. त्यामुळे 5 स्टार प्रॉपर्टीमध्ये सुद्धा तुम्ही त्या सीझनमध्ये राहू शकता. बरेच म्हणजे ताजसारखी किंवा खूप मोठे जे चेन रेस्टॉरंट असतात, ओबेरॉय वगैरे, ते खास डिस्काउंट ऑफर ठेवतात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये. दुसरा शोल्डर सीझन आहे राजस्थानचा, तो म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च. शक्यतो प्रेफर करा फेब्रुवारी, कारण फेब्रुवारीमध्ये इतका उकाडा वाढलेला नसतो, परीक्षा असतात, गर्दी कमी असते. त्यामुळे तुम्हाला हॉटेल रेट पण खूप स्वस्तामध्ये मिळतील आणि छान प्लेझंट वातावरण असेल. पुढचं ठिकाण आहे कर्नाटकामधलं हम्पी. म्हणजे स्वप्नात सुद्धा विचार करू नका मे महिन्यात हम्पीला जाण्याचा, कारण खूप जास्त हीट तिथे असते. सगळे मोठे मोठे पाषाण आहेत, त्यातनं हीट बाहेर पडते, त्यामुळे खूप ड्राय उकाडा तिथला असतो. तर सगळ्यात जास्त गर्दी असणारा सीझन ऑफकोर्स आहे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. तेव्हा खूप लोक तिथे गर्दी करतात. पण जर शोल्डर सीझन जर तुम्हाला टॅप करायचा असेल तर परफेक्ट सीझन म्हणजे परत तोच आहे, ऑगस्ट आणि सप्टेंबर. कारण पाऊस इथे इतका पडत नाही, बारीक पडतो आणि पावसासोबत हम्पी खूप छान वाटतं. म्हणजे वेगळ्या पद्धतीचा हम्पी तुम्हाला एक्सप्लोर करता येतो. अगदी जुलै नाही म्हणणार, पण ऑगस्ट, अगदी फर्स्ट वीक ऑफ ऑगस्टपासून ते सप्टेंबर एंडपर्यंत तुम्ही जाऊ शकता. खूप छान वातावरण असतं. परत ऑक्टोबरमध्ये खूप जास्त हीट तिथे असते, त्यामुळे ऑक्टोबर अवॉइड करा. त्यावेळी हम्पीत कुठली मंदिरं बघायला पाहिजेत, आपला वेगळा व्हिडिओ आहे, नक्की तुम्ही तो बघा. आपलं पुढचं ठिकाण आहे उटी. आता उटीमध्ये सुद्धा मे महिन्यात जोरदार गर्दी असते, कारण छान 15 ते 20 असं प्लेझंट टेम्परेचर तेव्हा असतं. शक्यतो मे महिना अवॉइड करा, कारण मे महिन्यामध्ये खूप म्हणजे तुम्हाला हॉटेलचे रेट्स पण खूप जास्त असतील, खूप जास्त गर्दी प्रत्येक स्पॉटवरती असेल. बेस्ट सीझन म्हणजे कुठला? तर मार्च हा चांगला सीझन आहे. अगदीच लास्ट मिनिट प्लॅन करणार असेल तर मग एप्रिलला तुम्ही प्लॅन करू शकता, कारण मे पासून जास्त गर्दी वाढायला लागते. आणि दुसरा सीझन असेल तो म्हणजे सप्टेंबर आणि ऑक्टोबर. हा सुद्धा खूप परफेक्ट शोल्डर सीझन आहे उटीसाठी. आपलं पुढचं ठिकाण आहे कुर्ग. खरं तर कुर्ग हे थंड हवेचं ठिकाण आहे, पण अगदी उटी किंवा हिमाचल सारखी थंडी इथे नसते. त्यामुळे इथला जो पीक सीझन आहे तो डिसेंबर सुद्धा आहे, म्हणजे लोक इयर एंडला पण तिथे जातात आणि इतर वेळेस म्हणजे उन्हाळ्यामध्ये सुद्धा जातात, एप्रिल मे मध्ये सुद्धा तिथे जातात. पण तिथला परफेक्ट सीझन कुठला आहे तर फेब्रुवारी आणि मार्च हा शोल्डर सीझन आहे, जास्त गर्दी तिथे नसते. आणि जर तुम्हाला धबधबे एक्सप्लोर करायचे असतील कुर्गमधले आणि वेगळ्या पद्धतीचा कम्प्लिटली लश ग्रीनरी म्हणतो ना आपण, तसा जर सीझन तुम्हाला टॅप करायचा असेल तर दुसरा सीझन आहे तो म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर. मग मी ऑगस्टमध्ये सुद्धा गेलोय आणि आता डिसेंबरमध्ये गेलोय आणि एप्रिलमध्ये सुद्धा गेलोय. मी खूप वेळा कुर्गला गेलोय. पण बेस्ट सीझन मला जो वाटलाय तो म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर. आता मे महिन्यात जर तुम्हाला ट्रिप प्लॅन करायची असेल तर तुम्ही कुर्गची करू शकता, पण परत सांगायचं की हिमाचल किंवा उटीसारखं थंड ते नसतं. दिवसभर बऱ्यापैकी ऊन असतं, संध्याकाळच्या वेळेला गारवा असतो. आपला पुढचा स्पॉट आहे केरळ. आता केरळच्या 2 बाजू आहेत, एक म्हणजे हिल स्टेशनचा एरिया आहे, जसं मुन्नार आहे, वायनाड आहे, आणि एक आहे बॅकवॉटर्स आणि समुद्रकिनारे.
आता आपण जाताना आपण काय म्हणतो, की चाललोच एवढ्या लांब, तर आम्हाला सगळंच करायचंय नाही का एका ट्रिपमध्ये. त्यामुळे सगळ्यात जास्त गर्दी असणारा सीझन केरळचा आहे ऑफकोर्स परत नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. पण जर तुम्हाला शोल्डर सीझन टॅप करायचा असेल, आता उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये खूप जास्त ह्युमिडिटी आणि उकाडा तिथे असतो. परफेक्ट सीझन आहे तो म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च, नाहीतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर. पण मी सांगेन शक्यतो सप्टेंबर, कारण ऑक्टोबरमध्ये खूप जास्त परत ह्युमिडिटी आणि हीट असते. आपला पुढचा स्पॉट आहे गोकर्ण. तर गोव्यानंतर गोकर्ण सुद्धा खूप असं हिप्पी आणि यो डेस्टिनेशन म्हणून एस्टॅब्लिश होतंय आणि अप्रतिम आहे. म्हणजे समुद्रकिनारे सुंदर आहेत, स्वच्छ आहेत, फिरायला किंवा ट्रेक करायला सुद्धा तिथे काही जागा आहेत. तर आता गोकर्ण समुद्रकिनारा म्हणल्यामुळे आता मे महिन्यामध्ये खूप जास्त उकाडा, तरी सुद्धा लोक जातात तिथे, कारण म्हणलं तसं कॅफे खूप इंटरेस्टिंग आहेत. परफेक्ट सीझन कुठला आहे, तर ऑफकोर्स नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हा पीक सीझन आहे, जास्त गर्दी असणारा सीझन आहे. पण आपल्यासाठीचा परफेक्ट सीझन म्हणजे परत फेब्रुवारी, जो छान सीझन आहे, किंवा ऑगस्ट एंड आणि सप्टेंबर. कारण ऑगस्ट एंड आणि सप्टेंबरमध्ये पाऊस थांबलेला असतो आणि खूप छान हिरवगार वातावरण, ट्रेक करायला पण मस्त वातावरण. त्यामुळे गोकर्ण ट्रिप तुमची परफेक्ट होऊ शकते या सीझनमध्ये. आपलं पुढचं ठिकाण आहे आसाम. आता आसाममध्ये प्रसिद्ध असणारी गोष्ट म्हणजे काझीरंगा अभयारण्य आणि दुसरं म्हणजे माजुली आयलंड, म्हणजे नदीवरचं असणारं बेट आहे आणि आशियातलं सगळ्यात मोठं बेट आहे जे खूपच सुंदर आहे. आता काझीरंगामध्ये खरं सांगायचं तर पाऊस जो आहे तो मे पासून चालू होतो, जून पासून नाही. त्यामुळे मे पासूनच हे अभयारण्य बंद होतं. जर तुम्ही तर लगेचच ट्रिप प्लॅन करणार असाल तर तुम्ही लगेच खरं तर एप्रिल एंडला ट्रिप प्लॅन करू शकता किंवा फार फार तर मे फर्स्ट वीकपर्यंत तुम्ही ट्रिप प्लॅन करू शकता, ज्यात तुम्हाला काझीरंगा कव्हर करता येईल आणि छानपैकी माजुली आयलंड सुद्धा फिरता येईल. आता मी म्हणलं तसं की जून पासून उकाडा चालू होतो, मे मध्ये आसाममध्ये खूप प्लेझंट वातावरण असतं. त्यामुळे आता ट्रिप प्लॅन करू शकता किंवा सगळ्यात बेस्ट सीझन म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च, तेव्हा जास्त गर्दी सुद्धा नसते. थंडीचा जो सीझन आहे नोव्हेंबर, डिसेंबर, हा सगळ्यात जास्त गर्दी असणारा सीझन आहे आसाममधला. तर या दोन सीझनपैकी कुठलाही एक सीझन शोल्डर सीझन म्हणून तुम्ही निवडू शकता. आता आपण आसामच्या जवळ आलोच आहोत, तर आपला पुढचा स्पॉट आहे मेघालय. खरं तर मेघालय हे थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजे मेघालयमध्ये, शिलाँगमध्ये एकाही हॉटेलमध्ये फॅन सुद्धा नाही, इतकं छान प्लेझंट वातावरण असतं. त्यामुळे बरेच लोक मे मध्ये तिथे गर्दी करतात. पण इथला बेस्ट सीझन कुठला, तर आता मे हा बऱ्यापैकी गर्दी असणारा सीझन आहे, पीक सीझन आहे आणि थंडीमध्ये सुद्धा म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तेव्हा सुद्धा तिथे गर्दी असते. त्याचं कारण असं आहे की तिथली जी नदी आहे डावकी रिव्हर, जी बोटिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे, तर ती नदी खूप स्वच्छ असते हिवाळ्यामध्ये. त्यामुळे बरेच लोक हिवाळ्यात सुद्धा तिथे गर्दी करतात. कमी गर्दी असणारा शोल्डर सीझन कुठला, एक तर आहे फेब्रुवारी आणि मार्च. दुसरा सीझन म्हणजे प्रॉपर पावसाळा. जसे आपण लोणावळ्याला वर्षा सहल म्हणून जातो, तसे बरेच लोक वर्षा सहल म्हणून सुद्धा मेघालय प्लॅन करतात. त्याचं कारण असं आहे की मेघालय, तर नावच मेघालय, खूप मुसळधार पाऊस इथे पडतो, खूप सारे धबधबे मेघालयमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही पावसाळ्यात गेलात तर वेगळंच सौंदर्य असतं, खूप छान धुकं, आणि ज्यांना धबधबे एक्सप्लोर करायचे आहेत, ट्रेक्स करायचे आहेत, त्यांच्यासाठी मेघालय बेस्ट आहे. जवळजवळ लोक 10 ते 12 धबधबे एका आठवड्याच्या ट्रिपमध्ये एक्सप्लोर करतात, एवढे सारे धबधबे आहेत. आता मेघालयमध्ये काय बघायचं, काय फिरायचं, भाऊ आपला वेगळा व्हिडिओ आहे. म्हणजे ते कैलास जीवन आहे ना, म्हणजे भाजला तरी लावा, नाही का, कापलं तरी लावा, तसा आपला चॅनल आहे. म्हणजे तुम्हाला जिथे फिरायला जायचंय त्याचे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत. तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. आपलं पुढचं ठिकाण आहे दार्जिलिंग. दार्जिलिंग सुद्धा थंड हवेचं ठिकाण आहे, त्यामुळे मे महिन्यामध्ये खूप जास्त गर्दी असते, मे आणि जून सुद्धा. तर दार्जिलिंगचा परफेक्ट सीझन कुठला आहे, तो म्हणजे मार्च आणि एप्रिल. कारण एप्रिलमध्ये बऱ्यापैकी थंडी असते, थोडा पाऊस सुद्धा पडतो. म्हणजे आम्ही एप्रिलमध्येच दार्जिलिंगला गेलो होतो आणि सुरेख वातावरण असतं, खूप कमी गर्दी असते. त्यामुळे तुम्ही दार्जिलिंग म्हणजे लगेचच ट्रिप प्लॅन करू शकता जर तुम्हाला फ्लाईट स्वस्तात मिळालं. बागडोगराला जावं लागतं, दार्जिलिंगचा पण आपला स्वतंत्र व्हिडिओ आहे. पण दार्जिलिंगची ट्रिप जर तुम्हाला प्लॅन करायची असेल तर आता लगेच एप्रिलमध्ये प्लॅन करा, मॅक्सिमम फर्स्ट वीक ऑफ मे पर्यंत. मे जायला हरकत काही नाही, पण फक्त बघा खूप जास्त गर्दी, जे टिपिकल जे साईट सीइंगची सगळी जी ठिकाणं खूप जास्त गर्दी असते. तो सोडून दुसरा जो शोल्डर सीझन आहे तो आहे ऑक्टोबर. ऑक्टोबरमध्ये सुद्धा बऱ्यापैकी कमी गर्दी असते आणि छान वेदर असतं. आपला पुढचा स्पॉट आहे पॉंडेचेरी. आता पॉंडेचेरी सुद्धा खूप लोकांना आवडतं, वेगळंच कल्चर पॉंडेचेरीचं आहे. खूप जास्त उकाडा, आणि तो उकाडा तुम्ही आपला कोकण किंवा गोव्याशी कम्पेअर करू नका. म्हणजे तिथली जी हीट आहे ती वेगळ्याच लेवलची, कारण आपल्या वेस्टर्न घाट असल्यामुळे बऱ्यापैकी गारवा असतो, पण पॉंडेचेरीत अजिबात नाही. त्यामुळे सगळी जी लोक आहेत ती शक्यतो नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी तेव्हाच प्रेफर करतात पॉंडेचेरी. पण तो सोडून शोल्डर कुठला, तर मी फक्त एकच सांगेन, तो म्हणजे फेब्रुवारी.
खरं सांगायचं तर फेब्रुवारीत सुद्धा उकडतं. मी फेब्रुवारीतच गेलो होतो, पण फेब्रुवारीत सुद्धा उकडतं. पण तुलनेने म्हणजे दुपारी तुम्ही बाहेरच पडू शकत नाही. तुलनेने कमी असतं. पण फेब्रुवारी सोडला तर ऑक्टोबर सुद्धा लोकं म्हणतात, की बऱ्यापैकी शोल्डर सीझन आहे. पण मी नाही प्रिफर करणार. कारण खूप जास्त हीट असतं. तुम्ही आनंदच घेऊ शकत नाही. कारण बरेचसं जे फ्रेंच कॉलनीज आहेत, तुम्हाला प्रॉपर शहर जे फिरायचंय, पॉंडिचेरीचं कल्चरचा एक्सपिरियन्स करायचंय. खूप जास्त ह्युमिडिटी असल्यामुळे तुम्ही ते एन्जॉयच करू शकत नाही. त्यामुळे जर कमी गर्दी हवी असेल तर फेब्रुवारीत जा. पुढचा महत्त्वाचा स्पॉट सांगण्याआधी मला तुम्हाला हे विचारायचंय. आपण बघितलं, की पीक सीझन टाळून आपल्याला शोल्डर सीझन आपण टॅप केला. तसंच ठिकाणांच्या बाबतीत सुद्धा आहे. आता हिमाचलमधली जी प्रसिद्ध ठिकाणं आहेत, केरळमधली प्रसिद्ध ठिकाणं आहेत. पण अशी पण ठिकाणं आहेत, जी खूप ऑफबीट ठिकाणं आहेत. फारशी लोकं तिथे जात नाहीत आणि तिथे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने एक्सपिरियन्स घेता येईल. तशी कंप्लीटली ऑफबीट ठिकाणं म्हणजे महत्त्वाची ठिकाणं किंवा प्रसिद्ध ठिकाणं टाळून दुसरीकडे कुठे तुम्ही जायला पाहिजे, जिथे तुम्हाला सेम अनुभव मिळेल कमी गर्दीमध्ये, कमी खर्चामध्ये. फक्त मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. जसं शोल्डर सीझनचा बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलो. तसं मला प्लीज कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर तुम्ही म्हणाल, की "अरे भाऊ, तू पार पॉंडिचेरीपासनं, नॉर्थ ईस्टपासनं काश्मीर, लेह लडाख सगळीकडे जाऊन आला. आपल्या महाराष्ट्राचा शोल्डर सीझन सांग की." म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण कुठले योग्य सीझन टॅप करायला पाहिजे, जेव्हा जास्त गर्दी नसेल आणि स्वस्तामध्ये गोष्टी होऊ शकतील. आता महाराष्ट्र म्हणल्यावरती खरं तर फिरण्याची ठिकाणं कुठली आहेत मेन अशी, एकतर संपूर्ण कोकण, जे अप्रतिम आहे फिरायला. खूप सारी ठिकाणं आहेत. म्हणजे कोकण कमीच पडतं कितीही फिरा. आणि दुसरं म्हणजे टिपिकल जी हिल स्टेशन आहेत, लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान, मग चिखलदरा आहे आणि ताडोबा. ही महत्त्वाची ठिकाणं आपल्याला म्हणता येईल महाराष्ट्र म्हणल्यावरती. तर इथला शोल्डर सीझन कुठला आहे बाबा? तर मी सांगेन, वीकेंड सोडून सगळा सीझन हा शोल्डर सीझन आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे, की आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही पावसाळ्यात जा, हिवाळ्यात जा, उन्हाळ्यात जा, वीकेंडला सगळीकडे गर्दी होते. आजकाल तर कोकणामध्ये सुद्धा प्रत्येक रिसॉर्ट मे महिना म्हणू नका, जुलै, ऑगस्ट म्हणू नका, फुल असतात. कारण जवळ आहेत. 4-5 तासाच्या अंतरावरती आपण पोहोचतो पुणे, मुंबईवरनं, कोल्हापूरवरनं, सांगलीवरनं. त्यामुळे वीकेंडला सगळीकडे गर्दी असते. जर तुम्ही वीकेंड टाळलात, तर बऱ्यापैकी तुम्हाला कमी गर्दी मिळू शकते. कारण आजकाल मे महिन्यामध्ये सुद्धा लोकं कोकणात गर्दी करतात. आणि ऑफकोर्स मला असंच वाटायचं, की अरे एवढ्या उकाड्यात कोकणात काय जायचं? पण कोकणामध्ये छान वारा असतो आणि भाऊ आंब्याचा सीझन आहे कोकणामध्ये म्हणजे खाण्याची चंगळ. त्यामुळे मे महिन्यात सुद्धा खूप लोकं कोकणात जातात आणि छान सीझन आहे मे महिन्यात सुद्धा कोकणात फिरण्यासाठी. महाबळेश्वर, लोणावळ्याला काय आता तिथं पण एसी लावावा लागतो, इतका उकाडा तिथे असतो. कारण ज्या पद्धतीने झाडं कापली जात आहेत आणि जितक्या डेव्हलपमेंट तिथे होत आहेत, तर तसं थंड हवेची ठिकाणं काय मला वाटत नाहीत आता महाबळेश्वर आणि लोणावळा. त्यामुळे तिथे सुद्धा वीकेंडला गर्दी असते. पण तुम्ही वीकडेज टॅप करू शकता आणि जर ताडोबा प्लॅन करणार असाल, तर ऑफकोर्स ताडोबा खूप ॲडव्हान्समध्ये प्लॅन करावं लागतं कारण जंगल सफारी तुम्हाला आधीच बुक करावी लागते. तर आता महाराष्ट्र म्हटल्यावर असं काही शोल्डर सीझन नाहीये. वीकडेज किंवा परीक्षांचा काळ हा शोल्डर सीझन आपल्याला म्हणता येईल. तर बऱ्यापैकी महत्त्वाच्या ठिकाणांचे शोल्डर सीझन म्हणजे ऑफ सीझन पण नाही आणि पीक सीझन पण नाही, असा मधला सीझन कमी गर्दी असणारा सांगायचा मी प्रयत्न केला. असे परदेशातले डेस्टिनेशन तुम्हाला हवे असतील, युरोप किंवा एशियन कंट्रीज, तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी घेऊन येऊ शकतो. आणि परत साधारण ना म्हणजे याचा कुठलाच असा काही ठोस नियम नाहीये. बरेच लोकं आजकाल काश्मीरला सुद्धा डिसेंबरमध्ये जातात कारण त्यांना बर्फ एन्जॉय करायचा असतो. बरेच लोकं गोव्याला उन्हाळ्यात जातात किंवा अगदी पावसाळ्यात सुद्धा जातात. तुम्हाला ट्रिप कशासाठी करायची आहे? तुम्ही का फिरायला चालला आहात? हे तुम्ही स्वतःला विचारायला पाहिजे. किंवा तुम्हाला एक्सप्लोर करायला जायचंय, ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीसाठी जायचंय किंवा नुसतं चिल मारायला जायचंय किंवा छान कुटुंबासोबत वेळ तुम्हाला घालवायला जायचंय. त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण बऱ्यापैकी तुम्हाला कमी गर्दी असणारे आणि तरी छान प्लेझंट वातावरण असणारे सीझन सांगायचा मी प्रयत्न केला. असेच वेगवेगळे इंटरेस्टिंग फिरण्याचे व्हिडिओज आपण रविवारी घेऊन येत असतो आणि बुधवारी आपले खाण्याचे व्हिडिओ असतात. त्यामुळे रविवार आणि बुधवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.